तुमचा डॉन छोटा साजन आणि मी आहे याची ॲटम. गाईज, आमच्या आयुष्यामध्ये एक आनंदाची घटना फायनली घडली. आम्ही इतके दिवस आमच्या या डॉनचा डुप्लिकेट शोधत होतो आणि फायनली तो आम्हाला सापडला आहे आणि तोही महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बॉर्डरवर. तुम्हाला बघायचं त्याला? रॉबर्ट, घेऊन ये त्याला. सोडा म्हणता रे. अरे आयुर बेटा आचार्याला असं कुठे धरून आणतात का रे? धरून सोड ना तर सोडून धर म्हणताय की रे मी. काय अरे धरलेलं सोड म्हणताय माझं. काय दंड. हळू हळू. कशाला आणून सोडलाय म्हणतो मी इथे? मॅडम, हे बघ, इकडे बघ कोण आहे. डॉन छोटा साजन. सेम टू सेम माझ्यासारखं दिसतंय की होते? माझं जत्रेत हरवलेलं भाऊ असतंय का होते? का माझं बाप आलं होती तर लावायला चाटण? तुला याच्यासारखा मी बनवणार आहोत. अयो मला सेम टू सेम डुप्लिकेट डॉन. मी असं रॉबर्ट, रेडी कर त्याला. येस येस लगेच लगेच. ए, नको रे, दादा, दादा, नको, दादा, नको म्हणतो मी. ए, नको रे, दादा, दादा. काय झालं रॉबर्ट? गोळीचा आवाज कुठून आला? ओ माय गॉड. फाटली ना? काय म्हणता मी? रॉबर्ट, आणि बी केअरफुल. लवकर लवकर रेडी कर त्याला. काय करायचं असतं रे? तर गाईज, आम्ही याला रेडी करतोय. मी याला डॉन सारखं चालायला, बोलायला, वागायला शिकवणार आहे. आणि एकदा का हा रेडी झाला की मग कुठल्याही लग्नामध्ये, पार्टीमध्ये, मुंजीमध्ये आमच्या डॉनच्या ऐवजी या डुप्लिकेट डॉनला नेणार. ओ माय गॉड, एकदम सेम टू सेम. अरे हा खरा आहे. सेम टू सेम. त्याच्या गालावरची खडी पण तशीच आहे. त्याला काहीतरी बोलून सोडता बघा तुम्ही. अहो, तुम्ही लाजू नका, लाजू नका तुम्ही. आमचा डॉन आयुष्यात कधीही लाजत नाही. येस, कळलं? रॉबर्ट, स्क्रिप्ट. माझे सगळे ऍडिशन आहेत भाऊ, माझं काही ठरलेलं नाही. अरे, तू स्क्रिप्ट दिली होतीस ना ह्याला. हा दिलेली. बोल बोल, चल. पाठ आहे ना तुझं? हाय बोल, बोल, चल. केलेलं आहे म्हणतो डॉन मी. काय म्हणतो? हा 11 मुलखांचा पोलीस त्याच्या माग लागलाय किंवा घालायला. का? हातकडी म्हणताय मी. अरे काय, कसं पाठ करून आलायस तू? सोडून बोलाव पाठांतराचं. रात्रभर हातात धरून बसलो होतो मी. काय स्क्रिप्ट पूर्ण बोलला. अरे बी सिरियस, ओके? बी सिरियस. पुढचं वाक्य बोल. पुढचं जमेल तुला. बोल, पुढचं वाक्य बोल तू. कसली वाक्य घालून ठेवली तो तिथं? हा ते काय वाक्य असतंय का? आखे निकाल कर गोट्या खेळूंगा म्हणतो मी. हा अरे खेळायच्याच नसतील गोट्या तर कशाला काढीन म्हणतो मी. काय आखे मी म्हणतो खेळायच्याच असतील गोट्या तर खऱ्या खऱ्या काढ ना. अरे निघ ना रे. जाऊ दे, जाऊ दे, ते पाठांतर जाऊ दे. हे बघ, बी 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 सिरियस, ओके? आपल्याकडे फक्त 2 दिवस आहेत. विदिन 2 days मध्ये तुला ह्याच्यासारखं बनायचंय डॉन. कारण 2 दिवसांनी लंडन मध्ये एका मोठ्या डॉनच्या मुलीचं लग्न होणार आहे आणि तिकडे तुला जायचंय डॉन बनून. नाही हो, नाही, नको 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 नको. का? अहो माझी आई लहानपणी मला करणाऱ्या मुलांमध्ये पण सोडत नव्हती. दंगा म्हणता मी. आणि तुम्ही मला गुंडांमध्ये पाठवता. हो. ते पण लंडन मध्ये पाठवता. अरे हो, तुला तिकडे जावं लागेल कारण तिकडे सगळ्या देशातले डॉन येणार आहेत. युगांडा, रवांडा, मारलो ना. कसली अश्लील घेता हो नाव तुम्ही देशांची. अरे तुला देशांच्या नावाशी काय करायचंय? तू तिकडच्या डॉनची नावं लक्षात ठेव ना. Yes. म्हणजे हा, कंबोडियाचा डॉन बांबू मारू. बांबू मारू. हा, रॉबर्ट. येस, say this. बांबू मारू. हे बांबू मारू. हो हे बांबू मारू. हो. चेहऱ्यावरूनच गरीब देशाचं दिसतंय रे ते.
बांबू लावूनच मारणार बघ ते. त्याच्याकडे कुठं असणार आहे मारायला ती? काय गन्न म्हणते मी. अरे बिचारा कुठलं. अरे बिचारा काय, उलट हा सगळ्यामध्ये खतरनाक डॉन हो हाच खतरनाक आहे. अशा सुया केसात वर लपवतो आणि येस येस. आणि ह्याच्यापेक्षा खतरनाक डॉन आहे कोर्नियाचा डॉन चांगसू. एक नंबरचा रायवल. मग हापूस कोण असतंय? अरे आपली पायरी बघून वागा. आणि रायवळ नाही रे, रायवल. आपलं एक नंबरचा शत्रू. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, याला अजिबात मिठी मारायची नाही. मी कशाला जातोय मारायला? मिठी म्हणता मी. आणि ते येऊन जर का गचकन मला मारलं तर काय मिठी म्हणताय मी. पण तू लक्षात ठेव, तू त्याला मिठी मारायची नाही. तुला जर मिठी मारायचीच असेल तर तू चुंगसूला मिठी मार. हा कोण असतंय म्हणता मी? हा पण एक कोरियन डॉन आहे, पण तो आपला जवळचा मित्र आहे. लक्षात आलं तुझ्या? रॉबर्ट फोटो second. See. इकडे ये. हा चांगचू शांचू आणि हा चांगसू. सी हा चांगशू. ह्याच्याशी हात मिळवायचा हा आणि हा सांगचू. त्याच्याला मिठी मारायची. हा आलं लक्षात तुझ्या? आलं लक्षात? अयो कसा लक्षात येणार हो? का? दोघं बी जुळेच भाऊ दिसतात की. कसा कळणार मला मिठी कुणाला मारायची ना हात कुणाचा हलवायचा? त्यापेक्षा मी काय म्हणताय, काय तुम्हीच द्या ना त्यांना ट्रेनिंग. अरे मी जाता येत ना परत. आता इथं एकदा आल्यावर तुझी सुटका नाही. जाऊ द्या हो. कारण इथं आल्यावर इथं कुणीच परत जात नाही. काय खोटं बोलून सोडायला तो तुम्ही? येस. मागच्याच आठवड्यात 2 जण परत गेले तिथनं. तिथं बसलेले होते. याही आठवड्यात 2 जाणार आहेत म्हणून. एकत्र चौघांनाही काढू शकता तिकडे कोण. Oh my God. Change the topic. लक्षात ठेव, तुला मी सगळं शिकवेन या डॉनचं. डॉन मुलींशी कसा वागतो, डॉन मुलींना किस कसा करतो. किस अयो मी बाल ब्रह्मचारी असतोय हो. आयुष्यात कधी कुठल्या मुलीला मारली नाही मी. मिठी म्हणताय हो. तुम्ही बेळगावचे दादा कोण काय होतं? अरे काय चाललंय तुझं? बट मला सांग, तुला नेम येतो? माझी आई बघा म्हणायची लहानपणी याचा काही नियम नाही म्हणजे नसेल बघा चांगला. अरे तसं नाही रे, तुला बंदुकीचा नेम धरता येतो का? तो कशाला म्हणतो मी? अरे माणसांना मारायला बंदुकीने. माणसांना कशाला मारायचं मी? अयो मला नाही जमणार ते. नाही हो मला जायचं. अरे जर तुझ्यावर कुणी हल्ला केला तू तर काय करशील तू? माझ्याकडे आयुर्वेदातला जालिम उपाय असतोय हो. अशी 10 बोटांना मी चाटण लावून आणि ना मग एक बोट चाटलं ना की पडताय त्याच्या पोटात मुरडा. दुसरा बोट चाटलं ना की पडताय ते आडवा बेशुद्ध. आणि मधलं बोट जर का त्याला चाटलं तर हातात धरून पळताय बघा ते काय टमरेल. कशी वाटली आयडिया? फालतू, एकदम फालतू आहे. अरे अशी 10 बोट चाटेपर्यंत तुझ्या बॉडीमध्ये 10 गोळ्या शिरतील. 10 गोळ्या? मग त्यापेक्षा माझ्याच कुल्ल्याला लावून पळताय की हो मी. हे बघ कुठेही पळू शकणार नाही. सगळीकडे पोलीस असणार. या दारात पोलीस, त्या दारात पोलीस, मागच्या दारात राह, आतमध्ये गुंड, कुठेही पळू शकणार नाही. अरे बघ, सगळीकडे तुझी कोंडी होईल. सगळेजण या संधीचा फायदा घेतील आणि भीतीमुळे तू घाबरशील. तुझे डोळे पांढरे पडतील. तू बेशुद्ध होशील. तुझं बीपी लो होईल. अशा वेळेस तू काय करणार? पारिजातकाचा काढा पिन. अरे पारिजातकाचं झाड असणार आहे का तिथे? नाही काय? अशा वेळेस काय करायचं, हे जे तुझ्या गळ्यात घातलेलं लॉकेट आहे ना, ह्याला ही जी गोळी लावली आहे ती काढायची आणि खाऊन टाकायची. ही गोळी खायची असते? हा. बरं झालं बाबा तुम्ही ही गोळी दिली मला. काय करतोयस तू? खायची म्हणलं तू ते नाही खाल्लं का- बघा. अरे बरं झालं बाबा तुम्ही बीपीची गोळी गळ्यात लटकवली. अरे आता कसं बरं वाटतंय बघा मला. अरे बाबा, ती बीपीची गोळी नव्हती, ती विषाची गोळी होती. ती गोळी खाल्ल्यावर माणूस जागच्या जागी मरून जातो. जाताय बघा आता मी 12च्या भावात सोडतोय बघ मी माझे प्राण. ओ माय गॉड, आता परत सगळं पहिल्यापासून करावं लागणार. रिशूट करायचं.
तुमच्या दोघांमुळे होतंय, करा काय ते तुम्हाला नाही थांबायचं. ए हत्या, ए हत्या. मंडळी, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य